मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत ही चंपाषष्ठीचे 6 दिवसाची नवरात्र असते. यास खंडोबाची नवरात्र असे म्हणतात. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे. या मागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी व मल्ल दैत्याचा वध केला. मल्हारी मार्तंड हा महादेवाचा एक अवतार होता. कृतयुगात ब्रह्मदेवाने मणी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले. त्यांचा हा त्रास बघून ऋषी मुनींनी देवाकडे मदत मागितली. तेव्हा भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले 7 कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसावर चालून गेले. मार्तंड भैरवाने मणी राक्षसाची छाती फाडून त्याला जमीनदोस्त केले. तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वरूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकराने तथास्तु म्हटले. नंतर मार्तंड भैरवाने मल राक्षसाचा पराभव केला. तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली. तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले. तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते. या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात.